आज मी मुलांच्या आवडीची आणि सगळ्याच आईचं काम हलकं करणारी अशी झटपट होणारी चविष्ट मोजक्या साहित्यातील रेसिपी दाखवत आहे। तर टोमॅटो घेतलेले आहे। आता हे घेतलेले टोमॅटो धुवून घ्यायचे आहे। तर साधारण हे 400 ग्रॅम टोमॅटो मी या ठिकाणी घेतलेले आहे। टोमॅटो स्वच्छ धुतले। घेतलेले टमाटर आपल्याला चिरायचे। अशा मीडियम साईजच्या फोडी या टोमॅटोच्या मी कट करून घेतलेल्या आहे। जास्त काही आपल्याला साहित्यही वापरायची गरज नाही। घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही रेसिपी चवीला अप्रतिम अशी होत असते आणि एकदा केलेली ही रेसिपी आपल्याला आठवड्याभरासाठी सुद्धा साठवून ठेवता येते। टोमॅटो हे चिरून घेतलेले आहे। त्यासोबतच अगदी लहानसा कांदा घ्यायचा आहे। कांद्याची साल काढली आणि कांदा सुद्धा चिरून घ्यायचा आहे। कांद्यासोबतच छोटासा बीटचा तुकडा घ्यायचा आहे। बीटच्या तुकड्याची साल काढली, त्याचे सुद्धा तुकडे करून घ्यायचे आहे। बघू शकता या ठिकाणी टोमॅटो, कांदा आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या सोबतच थोडासा बीट चिरून घेतलेला आहे। आता गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि गॅस चालू करते। कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकलं। पोहे खाण्याचा 1 चमचा इतपतच तेल घालायचं आहे। तेल हलकं गरम झालं का त्यामध्ये लसूण पाकळ्या, घेतलेला थोडासा कांदा, बीटचे तुकडे परतून घ्यायचे आहे। काही सेकंदसाठी फक्त हे परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लगेचच हे चिरलेले टमाटर टाकायचे आहे। सगळ्या फोडी टाकलेल्या आहे। आता तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये रेसिपी करायची आहे त्यानुसार तुम्ही टमाटर घेऊ शकता। गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि हे टमाटो छान असे परतून घ्यायचे आहे। परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 4 काळी मिरी, चवीनुसार पाव चमचा मीठ टाकलेला आहे, 1 इंच दालचिनीचा तुकडा, सोबतच पाव चमचा लाल मिरची पावडर। घरात उपलब्ध असलेले हे साहित्यच म्हणजे मसाले आपल्याला यामध्ये वापरायचे आहे। आता संपूर्ण हे परतून घेऊ। गॅसची फ्लेम अगदी कमी केलेली आहे। आता झाकण ठेवायचं आहे आणि छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि सगळं साहित्य मस्त असं मऊ झालेलं आहे। बघू शकता या ठिकाणी एक वेळेस परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये एक मीडियम साईजची वाटी आहे, त्या वाटीने साखर घालते। आपल्या चवीनुसार साखर टाकू शकता किंवा तुम्ही गुळ पावडरचा किंवा गुळाचा सुद्धा वापर करू शकता। संपूर्ण साखर या फोडींमध्ये मिक्स करून घ्यायची आणि साधारण 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। असा चिकटसरपणा आलेला आहे। आता कढई खाली उतरून ठेवली। हे मिश्रण गार होऊ द्यायचं आहे। मिश्रण गार होत आहे तोपर्यंत पुढची कृती करायची आहे। मेजरमेंट कपाने 1 कप या ठिकाणी रवा घेते। रवा तुम्ही जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता। घेतलेला रवा पसरट भांड्यामध्ये टाकायचा आहे। त्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकते। बेसन पीठ किंवा ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा इतर मुंगाचं डाळीचं वगैरे इतर डाळीचं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। ज्या कपाने किंवा ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला असेल त्याच्यानेच पाणी घ्यायचं आहे। 1 कप पाणी टाकलं। पाणी या रव्यामध्ये मिक्स करायचं आहे। मिश्रण हे घट्टसर वाटते म्हणून पुन्हा पाव कप पाणी घेतलेलं आहे। पाणी टाकलं, मिश्रण मिक्स करून घेतलं। व्यवस्थित असं हे मिक्स केलेलं आहे। यामध्ये एक सुद्धा गाठ नाही। आता यावरती झाकण ठेवू आणि साधारण 4 ते 5 मिनिटांसाठी हा रवा मुरण्यासाठी ठेवायचा आहे। तोपर्यंत बघू शकता हे टमाटर सुद्धा गार झालेले आहे। थंड झाल्यानंतरच मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकते। तर खरं सांगते मैत्रिणींनो, तुम्ही जर का बाहेरून सारखे सारखे मुलांसाठी टोमॅटो सॉस विकत आणत असतील तर ते आणणं बंद करा। खूप त्यामध्ये केमिकल असतं। अशाच प्रकारे अगदी झटपट मार्केट सारखा किंवा त्यापेक्षाही चवीला अप्रतिम असा टोमॅटो सॉस आपण घरीच करू शकतो। झाकण लावायचं आहे आणि मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। छान असं बारीक फिरून घेतलेलं आहे। बघू शकता रंग किती छान असा आलेला आहे। त्यानंतर चाळण घ्यायची आहे। पुरण चाळण्याची चाळण तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारची चाळण असेल या चाळणीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। आता एक हवाबंद डब्यामध्ये अशा प्रकारे हे सगळं मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचं आहे। मार्केटमधून जसं आपण टोमॅटो सॉस आणतो ना, सेम तशाच रंगाचा हा सॉस घरच्या घरी तयार झालेला आहे। बघू शकता रंग किती छान असा आलेला आहे। आता हा टोमॅटो सॉस असा हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये जर का ठेवला तर साधारण 6 ते 7 दिवसापर्यंत म्हणजे आठवड्यावर टिकतो आणि जर का त्यापेक्षा जास्त दिवस टिकवायचा असेल तर यामध्ये 1 चमचा व्हिनेगर मिक्स करा।
बघू शकता टोमॅटो सॉस तयार झालेला आहे. आता हा सॉस मी फ्रीजमध्ये ठेवते. आता सॉसची रेसिपी करत होते तोपर्यंतच माझे आहो सुद्धा त्यांच्या कामावरून घरी आले. संध्याकाळची ही 4-4:30ची वेळ झालेली आहे आणि ही वेळ असते चहा पिण्याची. तशी माझ्या एकटीसाठी मी कधीच चहा करत नसते, पण आहो सोबत नक्कीच चहा मी घेत असते. तर आता मी 2 कप चहा करून घेते. त्यानंतर राहिलेली रेसिपी आपण पुढची बघूया. आमच्याकडचे दूधवाले दादा हे पातळसर दूध आणत असतात, त्यामुळे चहामध्ये पाणी टाकावंसं वाटत नाही. जर का पाणी टाकलं तर तो आणखीनच पानसट होतो. म्हणून मी साधारण 2 कप अंदाजानेच टाकत असते. घरी कुठलंही मेजरमेंट मी वापरत नाही. साधारण 2 कप दूध टाकलेलं आहे. त्यामध्ये साखर घातली आणि चहा पावडर घातली. सोबतच 1 हिरवी वेलची टाकली. मी यामध्ये आलं वगैरे काही टाकलेलं नाही. अशीच मस्त चहाला उकळी येऊ दिलेली आहे आणि चहा मस्त उकळल्यानंतर तो चहा गाळून घेते. चला मग यूट्यूब फॅमिली, चहा पिण्याची वेळ झालेली आहे. चला चहा पिऊ. घ्या चहा. थँक्यू. हा. कसा झाला चहा? मस्त छान छान. आता या ठिकाणी हे 2 बटाटे सुद्धा शिजवून घेतलेले होते. तर मीडियम साईजचे आहे म्हणून मी 2 घेतलेले आहे. तुम्ही घेतलेले बटाटे जर का मोठ्या साईजचे असतील किंवा लहान साईजचे असतील तुम्ही 3 घेऊ शकता. मोठ्या साईजचे असतील तर 1 सुद्धा घेऊ शकता. बटाटा मस्त कुकरला 2 ते 3 शिट्या लावून छान असा मऊ शिजवून घेतलेला आहे. आता ह्या बटाट्याचे साल आपल्याला संपूर्ण काढायचे आहे. बटाटा सोलून घेतलेला आहे. सोललेले बटाटे आपल्याला खिसणीवरती खिसायचे आहे. खिसणी घेतली आणि खिसणीवरती अशा प्रकारे खिसून घेते. तुम्हाला जर का शिजवलेला बटाटा घ्यायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी कच्चा बटाटा सुद्धा घेऊ शकता. कच्च्या बटाट्याची साल काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये खीस करायचा आहे आणि खीस 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि मग तो खीस वापरायचा आहे. तर या ठिकाणी मी शिजवलेला बटाटा घेतलेला आहे. आता हा खिसलेला बटाटा या रव्याच्या मिश्रणामध्ये टाकायचा आहे आणि मस्त असा व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घेऊ. मिश्रण हे घट्टसर वाटत आहे म्हणून पुन्हा पाव कप पाणी टाकलेलं आहे. सुरुवातीला 1/4 कप पाणी वापरलेलं होतं आपण आणि आता हे पाव कप पाणी. टोटल 1 कप रव्यासाठी 1.5 कप पाण्याचा वापर केलेला आहे. बटाटा रव्याच्या मिश्रणामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स जर का नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून वापरू शकता. अर्धा चमचा जिरे, त्यासोबतच काही आपल्या आवडीप्रमाणे किंवा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. मी गाजर, पत्तागोबी, शिमला मिरची आणि भरपूर सारा असा थोडा कोथिंबीर घातलेला आहे. स्वच्छ धुवून घेतली कोथिंबीर अगदी बारीक चिरून आणि ह्या भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. यापैकी तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घाला. एखाद भाजी नसेल तर ती नाही घातली तरी सुद्धा चालणार आहे किंवा ज्या भाज्या मुलं खात नाही त्या भाज्यांचा वापर तुम्ही या रेसिपीमध्ये करू शकता. तसं काही नाही, जास्त भाज्या घालू शकता किंवा स्किप सुद्धा करू शकता भाज्या. आता संपूर्ण ह्या भाज्या ह्या मिश्रणामध्ये मिक्स केलेल्या आहे. त्यानंतर डोसा तवा आहे आपला नेहमीचा, तो गॅसवरती ठेवला. त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे, साधारण 1 चमचा. त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा पांढरी तीळ घातलेली आहे. पूर्ण तव्याला हे तेल अशा प्रकारे आपल्याला पसरून घ्यायचं आहे. तवा हा मीडियम तापलेला आहे, खूप कडकडीत सुद्धा तापू द्यायचा नाही आणि ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला दही वापरायची गरज नाही किंवा इनो, बेकिंग सोडा सुद्धा वापरायची गरज नाही. अशा प्रकारे चमचाने हे मिश्रण घ्यायचं आहे आणि तव्यावरती टाकायचं आहे. ही रेसिपी जर का तुम्ही सकाळी मुलांच्या डब्यासाठी करत असाल तर बटाटा हा रात्रीच शिजवून ठेवू शकता किंवा ह्या भाज्या सुद्धा एका डब्यामध्ये रात्री चिरून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे सकाळी घाई गडबडीच्या वेळेस अगदी पटकन तुम्ही ही रेसिपी करू शकता. मुलांच्या डब्यामध्ये द्यायचे झाले तर तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे हे करू शकता. तर तव्यावरती एकाच वेळेस 4 हे थेपल्यांसारखे आपल्याला टाकायचे आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे. बघू शकता असं पूर्ण वरतून ड्राय झालेला आहे. रंग बदलल्यानंतर मग पलटून घ्यायचं आहे. अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि साधी सोपी शिवाय पौष्टिक सुद्धा आहे आणि अगदी कमी तेलामध्ये होणारी ही रेसिपी आहे. तुम्ही जर का एक वेळेस ही रेसिपी कराल ना, तुमच्या मुलांना नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि बनवायला सुद्धा सोपी आहे. शिवाय यामध्ये भरपूर भाज्या असल्यामुळे
पौष्टिक सुद्धा आहे. दोन्ही बाजूंनी अशा प्रकारे शेकून घेतलेला आहे. मस्त असे क्रिस्पी झालेले आहे आणि छान असा रंग सुद्धा आलेला आहे. बघू शकता, उलटपालट करून शेकून घेतल्यानंतर ताटामध्ये काढायचे आहे. पुन्हा तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे. जास्त तेलाचाही वापर करायची गरज नाही. अगदी पाव चमचा, थोडीशी तीळ आणि थोडी मोहरी घातल्यानंतर मोहरी तडतडल्यावरती अशा प्रकारे हे मिश्रण पसरवायचं आहे. आता या ठिकाणी जर का तुम्हाला असे हे लहान लहान थेपले करायचे नसतील तर तुम्ही उत्तप्प्यासारखं सुद्धा मोठं करू शकता. लहान मुलं असतील तर असे लहान करून द्या, म्हणजे मुलांना डब्यामध्ये व्यवस्थित असे ते खाता येतात. पण जर का घरी खायचे असतील तर मग तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता. 2 चमचे मिश्रण टाकलं. मिश्रण व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे. खूप पातळ सुद्धा लेअर करायची नाही आणि खूप जाड सुद्धा ठेवायची नाही. तर मीडियम अशा साईजमध्येच हवा तसा गोलाकार आकार द्यायचा आहे. आता हे शिजत असताना यावरती झाकण वगैरे सुद्धा ठेवायची गरज नाही. मीडियम गॅसवरती वरचा रंग बदलेपर्यंत शेकून घ्यायचा आहे. त्यानंतर मग पलटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे उलटपालट करून तुम्ही शेकून घेऊ शकता. आणि संपूर्ण मिश्रणाचे हे अशा प्रकारे मी हे थेपले करून घेतलेले आहे. बघू शकता, टोमॅटो सॉस सुद्धा काढलेला आहे. असा जर का टोमॅटो सॉस आपण करून ठेवला तर आठवड्याभरासाठी खाता येतो, किंवा अगदी झटपट पाहिजे तसा एक दिवस आधीच तुम्ही मुलांसाठी अगदी फ्रेश घरी तयार करून घेऊ शकता. बघू शकता, यामध्ये आपण बीट घातलेलं होतं त्यामुळे रंग अप्रतिम असा आलेला आहे. तुम्ही नक्कीच मैत्रिणींनो ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा. तुम्ही ही रेसिपी इथपर्यंत बघत आलातच. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी आवडला असेल तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे. घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि सगळ्यात आधी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. बघू शकता, मस्त आपली ही रेसिपी झटपट अशी तयार झालेली आहे. सॉस सुद्धा अप्रतिम असा झालेला आहे. तुमच्याकडे जर का लहान मुलं असतील किंवा वयस्कर मंडळी असतील ते सुद्धा सहज खाऊ शकतील अशी मस्त ही चविष्ट रेसिपी झालेली आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट अशी ही रेसिपी होत असते. आता ही झालेली रेसिपी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. मस्त बाहेरून कुरकुरीत तर आहेच, पण आतमधून अगदी मऊ सॉफ्ट अशी आहे. सकाळचा डबा दुपारपर्यंत अगदी सॉफ्ट राहील आणि मुलांना खाता येईल अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.